दहा महिन्यांपासून पूरग्रस्त नागरिक शासकीय योजनेपासून वंचित। उल्हासनगरमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून पूरग्रस्त नागरिक शासकीय योजनेपासून वंचित आहेत। पंचनामे होऊन देखील तात्काळ मदत मिळत नसल्याने संतप्त महिलांनी उल्हासनगरच्या तहसील कार्यालयाला भेट देऊन तहसीलदार यांच्यासोबत चर्चा केली आहे। पूरग्रस्तांचा निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी या महिला तहसीलदार कार्यालयात जमल्या होत्या। येत्या 15 दिवसांमध्ये पूरग्रस्त निधीपासून वंचित असलेल्या नागरिकांना मदत मिळणार असल्याचं आश्वासन तहसीलदार कल्याणी मोहिते यांनी दिले आहे। पूरग्रस्त नागरिकांना 15 दिवसांमध्ये मदत मिळाली नाही तर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा बसपाच्या उल्हासनगर महिला शहराध्यक्षा निवेदिता जाधव यांनी दिलाय। एकला राहते, आम्हाला शासनाकडून काही मदत भेटली नाही। पूरग्रस्त आम्ही आहोत। आमच्या इथे पाणी भरलं होतं। आम्ही जून मध्ये येऊन इथे डॉक्युमेंट वगैरे जमा केले, पण आम्हाला काही तहसीलवरनं काहीच मदत भेटलेली नाही आहे। आम्ही सतत येतो, डिसेंबरमध्ये आम्ही येऊन लिस्ट वगैरे देऊन गेलो होतो, पण आमची काही लिस्ट आली नाही। आमच्या इकडे ज्यांच्या घरात पाणी नव्हतं घुसत त्या लोकांची लिस्ट लागलेली आहे, त्यांचे पैसे आलेले आहेत, पण आम्हाला काही कुठून मदत भेटलेली नाही अजूनपर्यंत। 15 दिवस आज आम्ही जूनपासून जुलैपासून आम्ही इथे चक्कर मारतोय। लास्टला डिसेंबरमध्ये आम्हाला मॅडमनी सांगितलं होतं की आमच्या इथे पुन्हा सर्वे होईल, पुन्हा सर्वे झाल्यावर तुमचे पैसे येतील म्हणून, पण आता जेव्हा अगोदरचा सर्वे झाला होता त्यांचे पैसे आलेत, आमचे काही पैसे आले नाही। त्यांनी आम्हाला सांगितलंय की हे 15 दिवस एवढं आम्हाला टाइम द्या, 15 दिवसात जर तुमचं नाही झालं आमचं काम तर आम्ही इथे आंदोलन करू येऊन ना। म्हणजे जवळपास आता 1 वर्ष होईल बरं का, 2 महिने झाल्यानंतर जे अतिवृष्टी झाली होती आणि भरतनगरचे जे लोकांच्या घरामध्ये जे पाणी गेलं होतं त्याच्यानंतर पंचनामे झालेत आणि पंचनाम्यानंतर जी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ती ॲक्शन पण घेतली गेली, पण खरोखरच ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्यांचे नाव कुठे आलेले नाही आहेत। त्यानंतर या लोकांच्या निदर्शनात आलं की आपलं नाव लिस्टमध्ये नाही आहे, आपली लिस्ट लागलेली नाही आहे। त्यानंतर आम्ही डिसेंबर 2 तारखेला एक लेटर दिलं मॅडमला आणि मॅडमशी चर्चा पण केली। तहसीलदार मॅडमशी आम्ही चर्चा पण केली की मॅडम असं कसं झालं, हे नाव का नाही आलेत, तर त्यांनी आणि नायब तहसीलदार पण दोघंही तिथे होते आणि त्या लोकांनी असं सांगितलं आम्हाला की नाही आम्ही परत पंचनामा वगैरे करू आणि फॉर्म चेक करू आणि तुमच्या लोकांची जी लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट यादीमध्ये समाविष्ट करून घेऊ, जी की आधीची यादी आहे। त्यानंतर आम्ही थांबून गेलो की खरोखरच येतील। आम्ही खूप वेट केला, 1 महिना 2 महिना। त्यानंतर आम्ही परत फेब्रुवारीमध्ये एक रिमाइंड लेटर दिलं की मॅडम त्या यादीवरती काही चर्चा झालेली नाही आहे किंवा कोणाला काही मिळालेलं नाही आहे। त्यानंतरही आम्हाला रिप्लाय आला नाही। आम्हाला उडवाउडीची उत्तर होती की आम्ही इलेक्शन ड्युटीमध्ये आहोत, आम्ही या ड्युटीमध्ये आहोत। आम्ही ते सगळं गृहीत धरून म्हणजे आम्ही त्यांचाही विचार केला की नको बाबा राहायला। परत आम्ही आंदोलनाचा पण इशारा दिला, पण नायब तहसीलदार सर बोलले की मॅडम थांबा ना थोडं, आम्ही तुम्हाला एवढं कोऑपरेट करतो, तुम्ही करा। आम्ही कोऑपरेट केलं, पण काल ज्या लोकांना पैसे आलेत आणि या लोकांना नाही आलेत त्याच्यामुळे सगळीकडे हे खूप गडबड झाली आणि या लोकांनी ठरवलं, मी म्हटलं चला आपण तहसीलदार मॅडमला भेटू। अजूनही म्हणजे माझ्याकडे जी यादी आलेली आहे ती 37-38 लोकांची आहे। बाकीचे लोकही म्हणतात की आमच्याकडे म्हणजे आम्हाला भेटलेलं नाही आहे वगैरे, हा सगळा प्रकार चाललेला आहे। आता यांच्या बोलण्यानंतर हे लक्षात आलं की तिथे ना जे नवीन नेते तयार झालेले आहेत त्या नेत्यांमुळे यांचं नुकसान झालेलं आहे। माझं तर मॅडम एकच बोललेले आहेत की आम्ही परत आमच्या माणसाला पाठवतो, तलाठी जे आहेत त्यांचे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते येणार आणि तिथे चेक करून जाणार। गोंधळ हा झालेला त्या एरियामध्ये की यांनी डॉक्युमेंट कुणालाही दिले, ते यांच्यावरती ब्लेम करत होते। पण माझं असं म्हणणं, आधी पण मी म्हणत होती गव्हर्नमेंट सर्वंटने पण गव्हर्नमेंट सर्वंटसारखं एरियामध्ये यावं, त्यांच्याकडे आयडी असावा, त्यांनी विचारताना पण सांगावं की आम्ही कुठल्या डिपार्टमेंटकडून आलो आणि कुठली माहिती घेतो। ही सरासर जी गोष्ट आहे ना, मला तर आता पोलीस केस जर यांनी केली ना तर ती काही वाईट ठरणार नाही। ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला मदत मिळाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल आम्ही तर ठरवलेलंच आहे, आचारसंहिता असो की काय असो, आम्हाला त्या आचारसंहितेचं काही घेणं देणं नाही किंवा याला ते लागू पण पडत नाही, कारण या लोकांवरती अन्याय झालेला हा जुना मुद्दा आहे। 2 महिन्याने परत पावसाळा सुरू होणार आहे। आम्ही इथे धरणे आंदोलन करू, इथून नाही झालं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला पण धरणे आंदोलन करणार आहे। एवढं पण होईल की कोर्टामध्ये पण ही केस जाऊ शकते, कारण खरोखरच जेन्युइन लोक आहेत, त्यांना मदत जी पाहिजे ती मिळायला पाहिजे आणि या लोकांनी पण जागरूक राहून सगळ्या गोष्टी करायला पाहिजे। याच्यानंतर पण जे नवीन नेते येतात तुमच्यापर्यंत जे माहिती पुरवतात ती खरोखरच आहे का, याच्यामधून तुमची फसवणूक पण होऊ शकते। ह्या तुम्ही धडा शिका आणि खरंच एखाद्याला धडा शिकवायचा असेल ना डायरेक्ट पोलीस केस त्याच्यावरती करा, कारण एखाद्या व्यक्तीमुळे जर तुमचं नुकसान होत असेल तर ती तुमची हानी झालेली आहे, तुमच्या राईटची हानी झालेली आहे, याचा विचार तुम्ही करायला पाहिजे। परत सगळ्यांना माझी हीच विनंती आहे आणि आम्ही जो अल्टिमेटम आता घेतलेला आहे की 15-20 दिवसामध्ये बघू, 15-20 दिवसामध्ये आम्हीही वेट करू,
एवढा दिवस थांबलो, आजही थांबू. परत एक पावसाळा येत आहे, त्या पावसाळ्याचा पण वेट करू, पण आम्ही थांबणार नाही. इथे पण आंदोलन करू, कलेक्टर ऑफिसला पण आम्ही आंदोलन करू. हेच आजच्या दिवशी सांगावं असं वाटते. धन्यवाद.